नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे मी शेवगा डाळ आणि चिंच गुळाची आमटी. शेवगा चिंच गुळाची आमटी असं दाखवणार आहे. तर नक्कीच पहा तुम्ही काय बनवते, कशी बनवते. ते इथेच तुरीची डाळ घेतलेली आहे आणि चण्याची डाळ मी 10-15 मिनटं भिजत घातली होती पहिली. आता ही दोन्ही सेम घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला किती करायची त्याच्यावर आहे. 2 वाट्या घेतल्या तर 2 अर्ध्या घेतल्या तरी चालेल, असे घ्यायचे. दोन्ही सेम घ्यायच्या आणि ही मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. आणि आता एक शिट्टी करायची, जास्त नाही, एकच शिट्टी करायची. आपल्याला डाळ पण दिसली पाहिजे त्या आमटीमध्ये, अशी करायची. तर इथं शेवगा, आता तुम्हाला सांगते ते डाळ आमटीचं नाव, त्याला पण एक खूप टेस्टी लागते. शेवगा, तूर डाळ, चणा डाळ आणि बारीक चिंचगूळ हे मिक्स करून त्याची आमटी बनवणार आहे. फार अप्रतिम लागते ही आमटी. तुम्ही इडलीबरोबर, सांबारसारखीच होती, इडलीबरोबर चटणी, म्हणजे डोस्याबरोबर, भातावर, चपाती, भाकरी, म्हणजे कशावर पण खाऊ शकता तुम्ही. अशी जबरदस्त बनवणार आहे. आता पहिल्या मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, त्याला मीठ टाकून उकडून घेते थोड्याशा. तिकडे डाळ पण उकडाय ठेवलेली आहे, इकडे शेंगा पण उकडाय ठेवलेल्या आहे. आता ह्याला थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे चव छान येते. शेवगा कसा गुणधर्मदायक आहे, खूप गुण आहे शेवग्यामध्ये. 100हून अधिक गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप फायदा देणारा आहे. हे खूप महाग भेटतात आता, तर बाजारात खूप महाग शेंगा भेटतात. तर की सीझन कमी झालेला आहे शेवग्याचा आणि आता एवढ्या महाग भेटतात शेंगा. पण खावं कधी 8 दिवसांना 15 दिवसांना एकदा तरी करून शेवगा खाल्लेल्या चांगलं असं. इथे झालेलं आहे बघा. आता इथे बघा 5 मिनटं मी ठेवलेली आहे, जास्त फास्ट नाही, गॅसवर, मिडियम गॅसवर. हे बघा झालेली आहे, जवळजवळ 80% शिजलेली आहे शेंगा. तर हे बघा, आता मी हे ना उतरून ठेवणार आहे. आणि आपला कुकर पण झालेला आहे तिकडे. ह्याला जास्त काही वाटण नाही, घुटण नाही, काही नाही, पण ही आमटी एवढी जबरदस्त होती ना. संध्याकाळच्या जेवणासाठी बी खा, सकाळी खा, दिवसभर खा, कधीही खा. भातावर पण एवढी भारी लागती, इडली डोश्याबरोबर पण छान लागती. म्हणजे तुम्ही कशाबरोबर चपाती भाजी खाल्ली याच्याबरोबर पण छान लागते. बघा डाळ दिसते का नाही, फक्त एक शिट्टी घेतलेली, मी जास्त घेतली नाही. कारण की चणा डाळ भिजत ठेवली होती 2 घंटे, आणि तूर डाळ एकच शिट्टी घ्यायची, लगेच होती. इथे बघा थोडंसं चमचावर मी तेल टाकलेलं आहे पहिलं, आणि जिरं टाकलं, मोहरी टाकली, वाचून द्यायचं. तेल जास्त वापरायचं नाही मला इथे, फक्त चमचावर तेल टाकलेलं आहे मी, जास्त नाही टाकलं. कांदा टाकला, एक छोटासा कांदा कापून, जिरं मोहरी टाकली, लसणाचा ठेचून टाकला, लसूण, हे बघा लसूण ठेचलेला आहे. आणि कढीपत्ता पण टाकून द्यायचा. आपल्याला काय काय लागते बघा. फोडणी एवढी बसली पाहिजे ना, ते बाहेरच्या शेजाऱ्यांना पण सुगंध गेला पाहिजे आमटीचा. एवढी छान वाटलं पण, किंवा रस्त्याने चाललं, कोणी बाहेर कोणी आले तरी वाटलं म्हणजे काहीतरी इकडे बनते मस्त. एवढा सांबार हा भारी होणार आहे ना, नक्कीच पहा तुम्ही. साध्या सोप्या पद्धतीत आहे, काही अवघड नाही, लगेचच्या लगेच होतो. पहा ना मैत्रिणींनो, किती सोप्या पद्धतीत, नाही वाटण नाही घुटण कसलं काहीच नाही त्यांचं. इथं कोथिंबीर मुठभर टाकलेली आहे आत्ता, म्हणजे मुठभर कापली आहे, अर्धी तिथं टाकली, अर्धी परत आपल्याला उपयोगी पडणार आहे. थोडासा कांदा परतायचा, जास्त नाही, ते परतून घ्यायचं. तेल उगाच 1 चमचावर तेल टाकलं होतं, स्पून खायचा तेवढंच. आपल्याला नंतर पण तेल लागणार आहे तडकासाठी, म्हणून कमीच तेल टाकलं. खोबऱ्याचा किस होता ओल्या, माझ्याकडे थोडासा टाकला, तुमच्याजवळ असला तर टाका, नसला तर नाही टाकलं तरी चालेल, काय नाही एवढं. माझ्याकडे होतं ओला खोबऱ्याचा तुकडा, मग त्याचा किसलेला मी, तो टाकलेला. हे पहा, आता 1 चमचा मी टाकलेला आहे मालवणी मसाला, म्हणजे 1.5 चमचा जवळजवळ. हा 1.5 चमचा मालवणी मसाला टाकलेला आहे. 1 चमचा टाकला धणी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाऊण चमचा हळद टाकणार आहे. पहा बरं, आता हे सर्व मिक्स करणार आहे. तेल नाही त्याच्यामुळे जळून जाईल हे, म्हणून पाण्यात त्याला जरा फोडणी घ्यायची आपल्याला. एकदम कोरडा आहे, तेल कमी टाकलेलं आहे मी. ह्याला शिजून घ्यायचं जरा, आणि पाण्यात फोडणी दिल्यामुळं त्याला तरी येण्यास मदत होईल, रंग वाढण्यास मदत होईल, म्हणून जरासं पाण्यात शिजून घ्यायचं त्याला. अशा पद्धतीने शिजून घेतलं. आता मैत्रिणींनो, आपल्याला टाकायची ती डाळ, शिजवलेली डाळ होती ना, 1 घंटा 1 शिट्टीमध्ये शिजवलेली डाळ, ती टाकायची आपल्याला पहिली.
नंतर काय काय प्रोशन लागते पहा. ही एवढी जबरदस्त लागते ना आमटी, वाटी भरून भरून प्याले तरी तुमचं मन तृप्त होईल, एवढी छान लागते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वरण म्हणा किंवा आमटी म्हणा किंवा आणखीन काही अशा पद्धतीने करून पहा. ती टाकलेली मी हे जवळजवळ 8 माणसांना करणार आहेत, 7 ते 8 माणसांना अशी पुरण एवढी करणार आहे. म्हणून मी एक वाटी घेतली होती डाळ, 1 वाटी, ती डाळ 1 वाटी, असे 2 वाट्या करून घेतलेल्या आहेत. छोट्या वाट्या मैत्रिणीनं, लहान नाही, मोठ्या नाही. हे बघा, ही डाळ ओतून दिली आपण, त्याचा सुगंध फार सुटलेला आहे, एकदम घरात दरवळलं आहे त्याचा सुगंध, खूप छान वाटतं फोडणीचा. हे सर्व कुकरमधलं मी काढून टाकते. हे शेंगा आपण उकडल्या आहेत ना, 80% शेंगा उकडल्या होत्या, तो पण त्याच्या पाणी उकडलेलं आहे, त्याच्यात उरलेलं पाणी तेच पण टाकून दिलेलं आहे. आता इथे चिंच, मी लिंबा एवढी चिंच भिजत घातली होती, तिला जरा कुस्करून घेते आणि त्याचं पाणी ओतायचे आपल्याला. चिंच ती साली टाकायच्या नाही, फक्त पाणी टाकायचे, कुस्करून घेऊन त्याला फक्त पाणी वापरायचे. थोडासा गूळ टाका, लिंबा एवढं लिंबापासून बी थोडा कमी असा गूळ टाका त्याच्यात. आणि ही चिंच, वा विचारू नका ह्या आमटीचा स्वाद, आणि ह्या आमटीची वरपून खासान तुम्ही, एवढी भारी लागते ती, एवढी छान लागते. मैत्रिणींनो, कधीतरी अशा आमट्या करत जा, आणि खरंच मुलाबाळांना खायला खूप गुणकारी आमटी आहे, खूप हेल्दी आमटी आहे. तर तुम्ही करत जा अशा आणि खायला घालत जा. खरं भारी लागतात, खूप छान होतात. रसभरी म्हणतात ना, तशी ही आमटी आहे. तुम्ही सूप पण पिऊ शकता, अशा पद्धतीने आमटी आहे ही. मीठ टाकायचं आता, तुमचा अंदाज पाहायचा, का की पहिलं पण मी टाकून याच्यात टाकलं होतं ना शिजतानी, म्हणून ध्यान लक्ष ठेवायचं. आणि मीठ बेताचं टाकायचं, तुम्हाला आळणी वाटलं तर परत घेता येतं, पण खारट झालं तर करता येत नाही, म्हणून अशा पद्धतीने लक्ष द्यायचं बरोबर जेवणाकडे. तर हे छान उकळी आलेली आहे, त्याला बऱ्याच वेळ उकळत होतं ते. आणि हे शेंगा आपल्या 80% शिजायच्या राहिल्या होत्या ना, 20% राहिल्या होत्या ना मैत्रिणी, 80% शिजल्या होत्या. मस्त सुगंध सुटलेला आहे, खूप छान मस्त वाटतं, घ्यावं सुगंध हा, खूप छान मस्त वाटते. तर मैत्रिणींना आता मी काय करते, हे बाजूला उतरून ठेवते, आणि ह्याच्यावर आपल्याला तडका करायचा आहे. 1 स्पून फक्त तेल वापरलं होतं मी, पोहे खायचा चमचा, म्हणून आता मी 1 पळीभर तेल घालणार आहे, छोटी पळी आहे ती पण. हे बघा, आता ठेवलेली आहे इथे तडका फॅन, त्याच्यावर ही पळीभर तेल टाकलेलं आहे. ते पहा, ही पळीवर तेल टाकलं मी. आता याच्यात टाकलायचे आपल्याला जिरं, मोहरी. ते कावळ्यांनी केलं, कावळ्याची ती पिशवी मोहरी टाकली, कावळ्याने कबूल लगेच जिरं पण टाकून दिले, का की तापलेलं आहे ते. आता आपलं पण देते ग झाडाकडे एवढं. किती पाणी तडतडलं का, पुढची एक प्रोसेस करायची आपल्याला. इथे टाकली कोथिंबीर, कढीपत्ता पण टाकायचा लगेच. कोथिंबीर, कढीपत्ता मी पुढे पण टाकलेला आहे, त्यामुळे आता टाकणार नाही आहे. इथे बघा खोबरं किसलेलं होतं ना, ते टाकलेलं आहे. आणि आता हे जळण वरती उचलून घ्यायचे आपल्याला, का की जळून जाईल लगेच पटकन, गरम आहे. 1 चमचा टाकला सांबर मसाला, मी माझ्याकडं आहे तो सांबर मसाला टाकलेला आहे. तुमच्याकडे असला तर टाका, नसलं तर नाही टाकलं तरी चालेल. हे पहा, आणि ह्या 2-3 मिरच्या मी सोडून दिलेल्या आहे, 1 हिरवी मिरची पण आहे, आणि हे ओतायचं त्याच्यामध्ये. वाव, मस्त तरी आणि खूप छान आमटी बनणार आहे बघा. भारी वाटते का नाही, एकदम मन तृप्त होणार खाऊन. आणि बनवून जा अशा पद्धतीने मैत्रिणींनी बनवून जा. अशी पण बनती आमटी, आणि अशी पण होती टेस्टी. या पद्धतीने जर एकदा बनवून पहा, हमेशा याच पद्धतीने बनवायला. आता मी पटापट एक वाढून घेते, मला दाखवते कसं करायचं, काय करायचं ते. मग ह्या बाउलमध्ये काढून पण दाखवते तुम्हाला. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे, काही वेळ लागला नाही, वाटण नाही का काहीच नाही, साधी आमटी आहे, पण खूप अप्रतिम चव आहे तिला. बाकी तिला मी चिंच बी घातलं, गूळ पण घातला. गूळ मग तुम्हाला दाखवायचा स्किप झाला, थोडासा तुम्हाला गूळ टाकायचा तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. मी टाकलेलं आहे आता, पण स्किप झाला थोडा व्हिडिओ त्याच्यात. तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकायचं तर नका टाकू. पण ही आमटी एवढी जबरदस्त लागली, तुम्ही वाटी भरून पियल, एवढी टेस्टी लागते, खूप चांगली. आपल्याला तरीदार बनलेली आहे ती आमटी,
खूप छान. तर अशा पद्धतीने आमट्या बनवा आणि अशा पद्धतीने खा. खरंच खूप भारी लागणारी आहे. तुम्ही कसं बी खाऊ शकता. रंग सुंदर तिला आहे आणि खरंच हॉटेलमध्ये गेल्या तरी अशी भेटणार नाही. हा सांबार एवढा जबरदस्त आहे, खूप टेस्ट आहे त्याला. तर हा सांबार कसा वाटला नक्कीच मला कळवा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला हा सांबार. चिंचगूळ आणि शेवग्याच्या शेंगाचा सांबार हा. चला बाय, परत भेटूया.